हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आत्ता सध्या केसांच्या एवढे सारे समस्या आहेत. तर केस गळती तर खूप सारी होत आहे किंवा मग केसामध्ये कोंडा होत आहे, तसेच केस लवकर पांढरे होत आहे. तर यासाठी सर्वांचे डॉक्टर्सकडे काही ना काही सल्ले घ्यायचे काम चाललेले असते. तर ते तर आपण करत असतो, परंतु जर आपण घरगुती उपाय केला ना तर तो देखील आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे. तर माझे तर सर्व केसांसाठी घरगुती उपाय चालू असतात. तर त्यामधील मी माझ्या केसांसाठी तेल कसं बनवते हे तुम्हाला सांगणार आहे. तसेच केस जर खूप गळत असतील तर त्यासाठी आपण कशाचा वापर करून छान असं तेल करायचं, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की मी तयार तेल कसे करते ते. तर चला आपण आता तेल करूयात. तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहेत तर हे पण मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी प्रथम आपण या लोखंडी कढईमध्येच तेल बनवणार आहोत, कारण लोखंडामध्ये लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे मग आपल्या केसांना लोह खूप उपयुक्त आहे. तर त्यासाठी मग आपण लोखंडाच्या कढईमध्येच तेल बनवणार आहे. तर मी इथे लोखंडाची कढई आता घेतली आहे. तसेच दुसरी गोष्ट आहे कढीपत्ता. तर आता एक कढीपत्ता केसांना इतका उपयुक्त आहे की कढीपत्त्यामुळे आपले केस काळे होण्यासाठी मदत होते. तसेच आपण जेवणातून सुद्धा कढीपत्ता खाल्ला की तो चांगला असतो आपल्या केसांसाठी. केस एकदम मजबूत तसेच काळे राहण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. तर कढीपत्ता नेहमी मी माझ्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरते आणि आता तेल बनवणार आहे तर त्यामध्ये सुद्धा वापरणार आहे. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कांदा. तर हा मी कांदा चिरून घेतलेला आहे. तर लाल कलरचा कांदा असतो ना, तर असा लाल कलरचा कांदा असतो ना, तर हा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. पांढरा कांदा कधीच वापरायचा नाही, कारण तेल बनवण्यासाठी आपण लाल कांद्याचाच वापर करणार आहे. पांढरा कांदा हा दुसऱ्या अजून गोष्टींसाठी वापरतात. तर केसांना पांढरा कांदा कधीच लावायचा नाही. तर नेहमी लाल कांदाच केसांसाठी घ्यायचा. तर इथे मी छान असे कांद्याच्या फोडी करून घेतल्या आहे. तर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे येथे मी मेथीदाणे घेतलेले आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की इथे मेथीदाणे केसांसाठी त्याचा एक खूप छान असा फायदा होतो. तर अधूनमधून मी केसांना लावण्यासाठी मेथीदाण्याची पेस्ट बनवून लावत असते. तर त्यामुळे मग मी आता तेलामध्ये सुद्धा मेथीदाणे वापरणार आहे. तर इतर वेळी सुद्धा आपण केसांना अशी पेस्ट वगैरे लावली ना तर खूप सारा फायदा आपल्या केसांना होतो, कारण केसांना मेथीदाण्यांमुळे छान अशी वाढ पण होते आणि केसांमध्ये सर्व प्रकारची पोषण तत्वे मिळतात. त्यामुळे केस एकदम घनदाट व्हायला सुद्धा मेथीदाण्यांचा फायदा होतो. त्यामुळे हे सर्व आपण आता या तेलामध्ये छान प्रकारे टाकून घेणार आहे. तर ते कसं टाकायचं हे पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर हे 1 वाटी खोबरेल तेल आहे. तर ते मी आता गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर मंद आचेवरच हे तेल ठेवायचं, जेणेकरून हे आपण जे सर्व त्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकणार आहे ना तर ते करपू द्यायचं नाही आहे. तर त्यामुळे मग मी आता हे तेल गरम करून घेतले. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हा कांदा आहे आपण चिरून ठेवलेला तो घालून घ्यायचा आणि त्यामध्ये ही कढीपत्त्याची पानं आहे ना तर ती सुद्धा घालून घ्यायची. तर आता या दोन्हींची आपण छान अशी पेस्ट बनवणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान अशी बारीक पेस्ट मी करून घेतली आहे. आणि आता आपल्याला या तेलामध्ये मेथीदाणे आणि ही पेस्ट घालून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता तेल एकदम छान असं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण ही मेथीदाणे घालून घेणार आहे आणि यामध्येच आपण ही पेस्ट सुद्धा घालून घेणार आहे. तर आता हे छानपैकी सर्व शिजवून घ्यायचं आहे आपल्याला.
तर तुम्ही पाहिलं की गरम तेलामध्ये आपण कांदा आणि कढीपत्ता यांची पेस्ट टाकल्यानंतरून असा फेस आला. तर का आला तर हे पण तुम्हाला सांगते. तर कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते, तर त्यामुळे मग पाणी जर आपण तेलामध्ये ओतल्यानंतरून हे असं होतं. तर त्यामुळे कांद्यात पाणी असल्यामुळे हा फेस आलेला आहे. तर 5 ते 10 मिनटं आपल्याला याला चांगलं असं हलवायचं की कांदा त्यामध्ये पूर्ण शिजला पाहिजे. आणि छान मग आपलं 10 ते 15 मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर एकदम छान असं आपलं तेल तयार होईल. तर ते तेल आपल्या केसांना खरंच खूप छान उपयुक्त आहे. तर माझं सारखं हे तेल बनवायचं चालू असतं, कारण मी माझ्या केसांना हेच तेल वापरते. तर आता संपलंच होतं, तर म्हटलं चला बनवणार आहे तर तुमच्यासोबतसुद्धा तेलाचा व्हिडिओ हा शेअर करावा. तर त्यामुळे मी आता हे तेल बनवलं आहे आणि थंड झाल्यानंतर मग मी रात्री झोपताना लावणार आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं येथे हे सर्व शिजलं आहे आणि मेथीदाणेसुद्धा येथे करपलेले दिसत असतील, पूर्ण लाल झालेले आहेत. तर असं झालं ना तर समजायचं की तेल आपलं तयार आहे. तर आता आपण हे तेल थोड्या वेळ आता थंड होऊन द्यायचं. तर 10 मिनटं हे तेल मी शिजवलं आहे आणि आता अर्धा ते 1 तासानंतर तेल पूर्णपणे एकदम छान थंड होईल. तर मग हे मी तेल झोपताना माझ्या केसांना लावणार आहे आणि छान केसांना मसाज करायची. तर रात्रीच्या वेळी आपण केसांना मसाज केलं ना तर केसांना छान शाईन पण येते या तेलाने आणि छान प्रकारे मसाज केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं ना तर ते एकदम छान प्रकारे होतं. तर तुम्ही इथं पाहू शकताय एकदम थंड असं हे तेल झालेलं आहे. तर जवळजवळ 1-2 तास मी थंड करण्यासाठी ठेवलं होतं. तर हे थंड झाले आता. तर आपण एका वाटीमध्ये हे तेल गाळून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक वाटी घेतली आहे. तर या गाळणीच्या साह्याने आपण आता हे तेल गाळून घेणार आहे. तर आपण कापडाच्या साह्याने गाळून घेतलं ना तरीसुद्धा चालतं, परंतु आता माझ्याकडे इथं गाळणी आहे. तर हे आपण गाळणीतून गाळून घेते आता. तर तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण वाटी भरून हे तेल घेतलं होतं. तर आता ते कमी झालं आहे. तर हे तेल छान प्रकारे आटलं आहे. तर यामध्ये सर्व आपण जे काही इन्ग्रेडियंट टाकलं होतं तर ते त्याचा अर्क पूर्ण या तेलामध्ये उतरला आहे. त्यामुळे आपलं तेलसुद्धा इथे कमी झालेलं आहे. तर एकदम छान असं हे तेल तयार झालं आहे. तर आता हे मी लावणार आहे. तर मी कशा प्रकारे केसांना लावते किंवा मसाज करते हे तुम्हाला दाखवते. आपण जेव्हा केसांना तेल लावतो ना तर तेव्हा तेल थोडंसं गरम करून घ्यायचं, थोडंसं कोमट करून घ्यायचं. थंड तेल केसांना कधीच लावायचं नाही. तर केसांना कोमट तेल लावल्यामुळे एकदम छान असं ते केसांमध्ये मुरलं जातं. त्यामुळे नेहमी तेल हे गरमच करून लावायचं. तर आता इथे मी थोडंसं बाजूला तेल गरम करून घेतले एका वाटीमध्ये आणि ते मी आता केसांना लावणार आहे. तर गरम करताना थोडंसं एका बाउलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यानंतर मग एका वाटीमध्ये तेल थोडंसं आपल्या केसांना लागेल एवढं काढून घ्यायचं आणि ते त्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवायचं. मग ते तेल एकदम छान प्रकारे गरम होतं आणि ते कोमट तेल आपण आपल्या केसांना दरवेळेस लावायचं. तर आता मी ते करून घेतले आणि आता मी केसांना तेल लावते. तर तुम्हाला दाखवते मी माझ्या केसांना कसं तेल लावते ते. तर इथे मी आता माझ्या केसांना तेल लावून घेणार आहे. तर त्यासाठी मी आधी माझ्या केसांचे 2 भाग करून घेणार आहे. तर हे केस माझे मी कलरिंग केलं आहे, त्यामुळे असा कलर केसांचा माझा वेगळा दिसतोय. तर आता मी केसांना तेल लावते. तर थोडं थोडं
आतमधूनच आधी स्टार्ट करायचं लावायला केसांना तेल. तर ही 4 बोट आहे ना, ही तेलामध्ये बुडवायची आणि थोडंसं तर तेल लावताना पहिल्यांदा आतमधूनच लावायचं तेल आपल्या पूर्ण स्काल्पला, कारण केसांच्या मुळाशीच तेल पहिल्यांदा लावायचं आणि नंतर मग वरून तेल लावायचं. आता वरून पण थोडंच लावते. आतमधून पूर्ण लावलं ना, नंतर वरून लावायचं आणि नंतरूनच बाकीच्या केसांना तेल लावून मॉलिश करायची. तर असं लावलं ना तर या बोटांच्या साह्याने पूर्ण केसांना छान तेल लावून लागतं. तर छान प्रकारे केसांना मग तेल लागलं जातं. तर असं या बोटांच्या साह्याने पूर्ण बटांना सुद्धा तेल लागलं जातं. तर असं तेल लावायचं. आणि मग शेवटी शेंड्यांना देखील छान असं तेल लावायचं आणि असं चोळून घ्यायचे शेंडे. तर आता दुसऱ्या बाजूला आपण तेल लावणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता एकदम छान चपचपीत असं मी तेल लावले. तर ह्या तेलाचा खरंच खूप छान रिझल्ट आहे, कारण माझे केससुद्धा गळत होते. तर त्यामुळे मग मी हे तेल जेव्हापासून वापरायला सुरुवात केली ना, तर एकदम छान रिझल्ट भेटला आहे माझ्या केसांना आणि केस आता गळायचे सुद्धा राहिले आहे. तर त्यामुळे रेग्युलर मी हे तेल लावत असते. तर तेल लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण केसांना आपल्या हातांनी असं मसाज करून घ्यायची. तर चला उद्या सकाळी तुम्हाला माझे केस पुन्हा एकदा दाखवते. तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर काल सांगितल्याप्रमाणे मी छानपैकी रात्री तेल लावून केसांना छान अशी मॉलिश केली आणि आज सकाळी केस धुतले आहेत. तर तुम्हाला ते दिसतच असतील. तर एकदम छान असं त्यांना चमक पण आलेली आहे आणि या तेलामुळे माझी केस गळती खरंच खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. नाहीतर मी केस धुतले ना तर एवढी सारे केस माझे गळायचे आणि ते पाहूनच एकदम वाईट वाटायचं की एवढी सारे केस आपले गळत आहेत. परंतु जेव्हापासून हे तेल मी वापरते ना तर तेव्हापासून माझी केसांची छान अशी वाढसुद्धा झाली आहे आणि केससुद्धा गळायचे राहिले आहेत. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर हे तेल तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि नक्की कमेंट करून सांगा की त्याचा रिझल्ट तुमच्या केसांना कसा झाला आहे तो. तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.